आर्थिक राजधानी, इन्फ्रास्ट्रक्चर. कारण आता काय आहे की ह्यांच्या वचननाम्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या घोषणा येणार आहेत. आम्ही इथून बोगदा करू, वरतून फ्लायओव्हर करू, ह्याचं चौपदरीकरण करू, समुद्रातून रस्ता काढू वगैरे सगळं काही आहे. पण हेच लोक, हेच भाजपा मुंबई मारून पुन्हा एकदा तिसरी मुंबई आता आम्ही करू, चौथी मुंबई आम्ही करू, ह्या सगळ्या घोषणा करणार. आणि तिथे जिथे तिसरी मुंबई चौथी मुंबई आहे ती त्यांच्या आवडत्या टोळींनी जमिनी घेऊन ठेवल्यात. म्हणजे फायदा त्यांचा आणि नंतर फायदा भाजपचा आणि नंतर फायदा त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा. पण आपली जी मुंबई आहे, मुंबादेवीची जी मुंबई आहे, मुंबईकरांची जी मुंबई आहे, त्याची काळजी कोण घेणार? आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईचा पुनर्शोध, रिइन्व्हेंटिंग मुंबई. जवळपास पहिली गोष्ट म्हणजे BPTमध्ये 1800 एकर जागा ही आपली आहे, मुंबईची आहे. आणि ह्या जागेवर अधिकार कोण गाजवते? तर केंद्र सरकार गाजवते, BPT गाजवते, जे दिल्लीत बसले. काय संबंध त्यांचा? तर 1800 एकरवर पुन्हा एकदा आपण आपला अधिकार तिथे मांडणार, ती जागा आपल्याकडे घेणार. म्हणजे घेणारच, मग कुठचीही ती लढाई असो, मग ती कोर्टात असो की कुठे रस्त्यावर असो, ती जागा घेतल्यानंतर त्या BPTमध्ये जे शिवडी आपलं BDD पासून सगळे जे जे लोक तिथे राहतात कुलाब्यापर्यंत 1800 एकरमध्ये, त्यांचा आपल्याला पुनर्विकास पहिला करायला लागणार. त्यांना चांगली दर्जेदार घरं द्यायला लागणार, तिथे मोकळी मैदानं करायला लागणार. तिथे आपण गिफ्ट सिटीसारखं, जसं गुजरातला त्यांनी गिफ्ट सिटी नेलं ना, तसंच आपल्याला इथे देखील इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आणायला लागणार, आर्थिक केंद्र. तरच आपण ह्या मुंबईला पुढे बळ देऊ शकतो, ताकद देऊ शकतो. बरं, तिथे रस्ते बनलेले आहेत, रेल रोड बनलेला आहे. मग पुढचा तो मार्ग काय येतो? तर आपल्या मुंबईचा कोस्टल रोड आहे वेस्ट कोस्टला, ईस्ट कोस्टला जर हे आपलं पूर्ण रेल रोड आणि सगळे असेल तर नरिमन पॉईंट कफ परेडसारखा तो कनेक्टर आहे. तो शेवटचा आपण सुरू केला होता, तो ह्या सरकारने स्थगित केलेला आहे. गोरेगाव मुलुंड कनेक्टर जो आपण सुरू केला होता, ह्या सरकारने कॉन्ट्रॅक्टर बदलला, पैसे वाढवले, पैसे काढले. हे सगळं आहे, त्यांना रिंग रोड मुंबईसाठी बनवणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे ह्याच सगळ्या ह्याच्यात जे काही प्रकल्प आता सुरू झालेले आहेत, आपण पाहतोय प्रकल्प चाललेत. म्हणजे एका बाजूला आपला कोस्टल रोड मुंबईकरांचा, दक्षिण मुंबईतला, मुंबई महानगरपालिकेने उद्धव साहेबांनी भूमिपूजन केलं आणि आपलं सरकार असतं तर 2022 पर्यंत पूर्ण झाला असता. ह्यांनी अजून लांबवलं, ठीक आहे. पण उत्तरेचा जो कोस्टल रोड आहे त्याच्यावर 4 टोल आहेत. MSRDC खात्याकडे ते कधीपासून आहे? 2014 पासून आहे. मंत्री कोण आहे? मिंदे. 4 टोल लावलेत, छुपे टॅक्स लावलेले आहेत आणि काम 2दा कॉन्ट्रॅक्टर बदलले, कालावधी वाढतच चालले, कुठेही काही काम झालेलं नाही आहे. प्रॉब्लेम मुंबईचा हाच आहे की आत्ता ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांना इंटरेस्ट एवढाच आहे की काम अजून वाढवत कसं जायचं आणि ते वाढवतच जातात अमित. म्हणजे आता आम्ही कांदिवलीपर्यंत, आता दहिसरपर्यंत, आता पुढे दिल्लीपर्यंत, आता ताशकेंतपर्यंत, आता मॉस्कोपर्यंत काम काही होत नाही. नुसतं घोषणा होतात, कॉन्ट्रॅक्टर वाढतात आणि पैसे वाढतात. तर ते आपल्याला कालबद्ध पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं आहे.